संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था संचालित श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील सर्वात मोठ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे। 1 ते 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीत रंगणाऱ्या या महाकुंभात देशाच्या कानाकोपऱ्यातून पुरुष गटाचे 107 आणि महिला गटाचे 98 असे एकूण 205 नामांकित विद्यापीठ संघ सहभागी होणार आहेत। सुमारे 35,000 खेळाडूंच्या उपस्थितीने अमरावती शहर राष्ट्रीय क्रीडा नकाशावर झळकणार असून एकाच यजमान पदाखाली दोन्ही गटांच्या स्पर्धा होणारी ही पहिलीच ऐतिहासिक वेळ आहे। या स्पर्धेची सुरुवात 1 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता पंचवटी येथील श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयापासून निघणाऱ्या भव्य अजिंक्यपद राजदंड मिरवणुकीने होईल। कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करून ही मिरवणूक मुख्य क्रीडांगणावर पोहोचेल। पुरुष गटाचा शुभारंभ 1 फेब्रुवारी सायंकाळी 4 वाजता तर महिला गटाचा प्रारंभ 6 फेब्रुवारी सायंकाळी 4 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होईल। या सोहळ्याचे अध्यक्ष कुलगुरू डॉक्टर मिलिंद बाराते भूषवणार असून उद्घाटक म्हणून संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख उपस्थित राहतील। आदी संदर्भात आज झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली। थ्रूआउट इंडिया ऑल द प्लेयर्स फ्रॉम सॉफ्टबॉल हे सगळेच्या सगळे ह्या अमरावती शहरात येणार आहेत, त्यामुळे आपणा सर्वांच्यासाठी ही एक गौरवाची बाब आहे। योजनाचा त्याचप्रमाणे पदक तालिकेचा सुद्धा गतवर्षी शिवाजी शिक्षण संस्थेअंतर्गतच पश्चिम विभागीय कबड्डी स्पर्धेचे महिला कबड्डी स्पर्धेचे यशस्वी आयोजनाचा अनुभव सुद्धा या शिवाजी शिक्षण संस्थेजवळ आहे। मग सर्वात पहिले असं वाटतं की ह्या सॉफ्टबॉल खेळाचेच आयोजन श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाअंतर्गत का बरं घेण्यात आले। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतर्गत या शिवाजी विज्ञान महाविद्यालयामध्ये या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ सॉफ्टबॉल खेळाचेच आयोजन का घेण्यात आले, तर आपल्या सर्वांना सांगताना आनंद होतो की सॉफ्टबॉल या खेळाचा एक वेगळी नाळ या महाविद्यालयाची संस्थेशी जोडलेली आहे। सॉफ्टबॉल या खेळामधील महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त असे सन्माननीय डॉक्टर अभिजित इंगोले हे याच महाविद्यालयाचे आणि याच संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत। त्याचप्रमाणे आतापर्यंत तब्बल संत गाडगेबाबा विद्यापीठाने अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्तरावर सॉफ्टबॉल या खेळामध्ये तब्बल 6 वेळा पदक प्राप्त केलेले आहे, तर 8 वेळा हा चमू भारताच्या उत्कृष्ट 4 चमूंमध्ये राहिलेला आहे। हा याला बेसबॉलला त्याच्यामधूनच हा सॉफ्टबॉल निघाला। आपण जर बघितलं की किती वेळ जाते ही एक मॅच सर ही मॅच इनिंगवर असते, जसं क्रिकेट ओव्हरवर असते हे इनिंगवर असते। मग इनिंग काय असते, ही मॅच 3 इनिंग 5 इनिंग आणि 7 इनिंगची असते। एक इनिंग म्हणजे काय, 3 खेळाडू जर तुम्ही आउट घेतले तेव्हा इनिंग चेंज होते। मग जर दोन्ही टीम स्ट्रॉंग असल्या तर या खेळामध्ये स्कोअर असतो 1-1 1-0, कारण या खेळाची ही विशेषता आहे की हा खूप लांबू नये, म्हणून जर 2 संघामध्ये 10 रनचा फरक असेल, 2 संघामध्ये 10 रनचा जर फरक असेल तर ॲट द बॉटम ऑफ द त्या इनिंगच्या बॉटमला समोरच्या टीमला विजयी घोषित करण्यात येते। कारण जर एका टीमचा 1 रन आहे आणि दुसऱ्या टीमचा 11 रन आहे ॲट द बॉटम ऑफ द इनिंग, याचाच अर्थ असा की एक खूप वीकर टीम आहे आणि एक खूप स्ट्रॉंग टीम आहे। अशा वेळी AIUच्या रूलबुक मध्येच हा निर्देश दिलेला असतो आणि याची सूचना टॉसच्या वेळी दोन्ही संघाच्या संघ प्रशिक्षक आणि दोन्ही संघाच्या संघ व्यवस्थापकांना आणि कॅप्टनला दिलेली असते की जर बॉटम ऑफ द एनी इनिंग 10 रनचा जर डिफरन्स असेल तर त्या टीमला समोरच्या टीमला विन देण्यात येते। आपण जर बघितलं की अमेरिका, चायना, जापान इथे क्रिकेट चालत नाही, त्यामध्ये हा सॉफ्टबॉल आणि बेसबॉल खेळला जातो, कारण हा कमी वेळाचा जास्त रिक्रिएशन करणारा हा खेळ आहे। त्यामुळे तिथे लॉंग ड्युरेशनचे गेम न खेळता यासारखे गेम खेळले जातात आणि त्यातून मनोरंजन आणि स्पर्धा या दोन्हींचा आनंद घेतला जातो। आणि समारोपाचा 5 तारखेला बक्षीस समारंभ समारोप कार्यक्रम आणि त्याचा 10 असे या मॅचेस 10 दिवस चालणार आहे। नेहमीप्रमाणे आपण आज यावर्षी घेऊन राहिलो, आतापर्यंत झोन वाईज पुष्कळ घेतल्या गेल्या, झोन वाईज होत्या, झोनच्याच मिळायच्या, पण यावेळेस इंटरयुनिव्हर्सिटीच्या हा झोन आणि लेडीज जेंट्स दोन्ही एकाच ठिकाणी असल्यामुळं तिचे चांगल्या मॅचेस होणार आहे। आणि सॉफ्टबॉल जसा गेम म्हटला तुम्हाला माहीत असेल, फक्त क्रिकेट सारखाच आहे, फक्त बॅटच्या जागी दंड आहे, बॅट मोठी असते, दंडा गोल असते पकडायचा, याने विकेट किपर असते कॅचचा, आणि याच्यात बॉलिंग अंडर आर्म असते, त्याच्यात आपली बॉलिंग असते, याच्यात अंडर आर्म आहे।
ते आज हे पाहायला मी ते खरं म्हणजे गेम कोणताही असो, स्पोर्ट्स म्हटलं की गेम कोणता आहे ना, तर जो खेळते त्याला समजते की कसा गेम असतो, नाही तर बाकी काय खेळून राहिले काय पाहून राहिले. महत्वाचं हे असतं की जेव्हा आपण खेळतो तेव्हा समजते हाय स्टॅमिनाचाच गेम आहे. म्हणजे चांगला सॉफ्ट गेम आणि बेसबॉल असे 2 गेम आहे आणि लहानपणापासून हा गेम आता पुष्कळ जायचा झालाय. आणि सगळ्यात महत्वाचा भाग जसा इंगोलेंनी सांगितलाय की आमच्या सायन्स कॉलेजची टीम दरवर्षी विनर असते, विनर सिटी जिथे 5-6 वेळा विनर आणलाय त्याच्यामुळे. आणि तुम्हाला माहित आहे की या सॉफ्टबॉल मध्ये माझ्या 84 पोरं गेल्या, सॉफ्टबॉल आणि बेसबॉल दोन्ही आमच्या 4 टीम गेल्या 14 आणि 17च्या दरवर्षी. अजूनपर्यंत आम्हाला कोणी हरवलं नाही. आणि चंद्रमांची विद्यालयात जो गडीकर आमचा शिक्षक आहे तो, आणि तेच पोरं सगळे यायला भेटते म्हणून यायच्या टीम जिंकते बरं, नाही तर काय जिंकणार. म्हणजे पोरं जे तयार होतात ते होतात तयार लहानपणापासून, ते आम्ही आमच्या इथे तयार करतो. आणि यांना यायच्या जवळ आता हे 2-4 पोरं आमचेच आहे आणि त्यांना नोकऱ्या एवढ्या लागल्या. आमच्या पोराला नोकऱ्या येता लागल्या, 2 इन्स्पेक्टर झाले, 2 SDO झाले, 2 सब इन्स्पेक्टर झाले, 4 पोलीसमध्ये भरती आले, सगळ्यांना पास मिळावायला. तर हा जो भाग हा अलग आहे. पण आता यावर एवढं सांगतो की इंटर युनिव्हर्सिटीच्या मॅचेस आपण ज्या घेऊन सगळ्यात मॅचेस आज संत गागा विद्यापीठाच्या होत आहेत, त्या शिवाई शिक्षण संस्थेच्या संचालित असलेल्या शिवाई सायन्स कॉलेजमध्ये होत आहे. आणि ते अभिवादन करतो, आपल्या सगळ्या पत्रकार बंधूंचं स्वागत करतो. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, त्याचं नाव घेत नाही पर्यंत, आणि ते उपस्थित असलेले सर्व पत्रकार, आमचे सर्व प्राचार्य. विद्यापीठच्या मॅचेस घ्यायच्या झोन मध्येच मिळायच्या. एक साऊथ झोन आपल्या इकडे जो लागला आहे विद्यापीठात, जेवढ्या मॅचेस याच्या पहिले झाल्या तर साऊथ झोन म्हणजे मॅचेस विद्यापीठातर्फे असते, पण आयोजन विद्यापीठ एखाद्या कॉलेजला देते. तर आज संस्थेला यावर्षी, मागच्या वर्षी आपण कबड्डीच्या आर्ट्स अँड कॉमर्समध्ये घेतल्या होत्या, तो झोन होता साऊथ. पण यावेळेस पूर्ण इंटर युनिव्हर्सिटी आहे, म्हणजे पूर्ण भारतभराच्या 160 टीम, हे 4 झोन असतात युनिव्हर्सिटीचे, साऊथ, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ. त्या 4ही झोनच्या म्हणजे पूर्ण भारतभरातल्या टीम. आणि त्यातही दरवर्षी आपण एकच घेतो, महिला किंवा पुरुष. यावेळेस दोन्ही आहेत, पुरुष आणि महिला. त्याच्यामुळं हा जो 10 दिवसाचा स्पॅन दिसतोय तो 10 दिवसाचा पूर्ण स्पॅन आहे. आणि मग एका वेळेस न होता मग झाल्या पाहिजे मग पहिल्यांदा 1 ते 5 पर्यंत पुरुषांच्या आणि 6 ते 10 पर्यंत महिलांच्या, अशा 10 दिवस मॅचेस चालणार आहेत. आणि याच्याकरता या एवढ्या टीम्स असल्यामुळं 5 कोर्टची व्यवस्था केलेली आहे. जे सांगितलं आहे, हॉर्टिकल्चर कॉलेजचं पहिलं तिकडलं आहे, शिवाई सायन्सचा आहे, PPEDचा आहे, PDMCचा आहे, रुरलचा आहे आणि BPEDचा आहे. 5 कोर्टवर मॅचेस एका वेळेस होती. म्हणजे एकाच दिवशी पहिल्यांदा सांगितलं की नॉकआउट कम लीग, कधी लीग कम नॉकआउट असते, नॉकआउट कम लीग असते. म्हणजे पहिले नॉकआउटच्या मॅचेस होती, त्यातून कटलेल्या टीम राहतात, तर मग शेवटीच्या लीगमध्ये जे सेमीफायनल फायनल त्या लीग कम मग होईल आणि त्याचा बक्षीस समारंभ 5 लाख होईल जेंट्सचा. आणि दुसऱ्या वर्षी पुन्हा म्हणजे 2 उद्घाटन समारंभ आहे आणि 2 समारोप आहे. 1 तारखेला उद्घाटन पुरुषांच्या मॅचेसचं आहे इंटर सॉफ्टचं, आणि 1